मागील दोन स्पर्धांचा विचार केला तर संघ तुमचा काहीतरी अडचणीमध्ये जातोय आणि काही चुका घडतायत, तर या स्पर्धेमध्ये तसं काही घडणार नाही, त्यासाठी तू खेळाडूच्या काही संवाद साधलाय? हो, कारण आमची मागील 2 टुर्नामेंट झाल्या क्वालिफायमध्ये त्यांनी आम्हाला सुद्धा हरवलं आणि आम्ही आता बापगोच्या ग्राउंडवर पहिल्याच राऊंडला हरलो, कारण प्रॅक्टिसचा कुठेतरी प्रभाव पडतोय आणि जर प्रॅक्टिस चांगली झाली ती खेळसुद्धा चांगला होईल. तर ही मॅच चांगली पाहायला मिळेल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच तुम्हाला सुद्धा एक चांगला सामना पाहायला मिळेल. जरूर, त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघ माझ्या सोबतीत पाहिले तर दोन्ही संघाने आणि दोघांच्या नावावरती एक एक चॅम्पियन पद आहे, म्हणजे ही लढत कडवी होणार आहे, त्यात काही शंका नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. टीम वालची संघाच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा काल भैरवी चषक 2025 टॉस जिंकलाय आई गावदेवी वालचिन संघानं आणि प्रथमतः फिल्डिंग करता निर्णय स्वीकारलाय. तर आपण टॉस बॉक्स मधून पुन्हा जाऊया कॉम बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मिस्टर वायपी आणि त्यांचा गोड आवाज ऐकूया पहिल्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. एक विनंती आहे जाणूसपण इदारी संघाच्या संघनायकाला आणि चौधरपाडा संघाच्या संघनायकाला की आपण आयोजकांशी संपर्क साधा. जरूर तुमची नाश्त्याची सुविधा असेल आपण येऊन संपर्क साधा. आणि याच्यानंतर तो पोलीस सामना आहे मित्रांनो, आरडी किरवली वर्सेस विपक्ष योगेश शिलवान आमने बी. थोडासा जरूर आपण उशिराने आज शेड्यूल सुरू केला, परंतु आज आपल्याला वेळेवरती आजचा दिवसाचा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपण वेळे संदर्भात सहकार्य करा. दरम्यान शुभागमन सन्माननीय उमेश सुतार यांचे जिवलक साडू आज आलेले आहेत. वेलकम गोरखनाथ दिगाडकर, एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करूया. या साडू साहेब आपण पुढे या, आपली जागा पुढे आहे. आज आपल्या साडूंची स्पर्धा आहे, निसंकोचपणे पुढे येऊन बसा. आई गावदेवी वालचिन संघाने नाणेफेकी जरूर जिंकली, प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. होम ग्राउंड आहे, होम ॲडव्हान्टेज जरूर मिळेल आणि जरूर या सत्रामध्ये नवीन वर्षामध्ये त्यांनी एक टायटल सुद्धा जिंकलाय. श्री गणेश ट्रॉफी मात्र त्यांनी जिंकली, त्याचा कॉन्फिडन्स जरूर हाय लेवल असेल. परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ कशा रीतीने होईल संजय स्पोर्ट्स सावंत संघाच्या विरोधात तर ऐकूया पुन्हा पहिल्या इनिंग मध्ये मिस्टर वायपी यांच्या वाणीतून. थँक्यू सो मच. अनेक अनेक धन्यवाद योगेश पाटील दादा. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाऊया. अजून एक सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला, संवाद विरोधात वालचिन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. वालचिन संघाने त्वरित क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही लावायची विनंती असेल. SSC संवाद विरोधात गावदेवी वालचिन अशा प्रकारची ही लढत पाहायला मिळेल. अजून एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार. चला, फिल्डिंगची व्यूहरचना लावण्याकरता टीम गावदेवी वालचिन आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 4 षटकांची मॅच, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन सामना. मित्रांनो, आपण पाहतात आई काल भैरवी चषक 2025 नुकताच नवीन वर्षाला देखील सुरुवात झाली आणि नवीन वर्षामध्ये ही सुंदर आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते वालचिन नगरीमध्ये. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू अँड ऑल व्ह्यूअर्स. दोन्ही संघाचे 12 मॅन देखील आमच्याकडे पाठवायचं आहे. पहिला चेंडू पडण्याच्या आधी तुम्हाला दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत. बघा, क्रिकेटचे रूल आहेत ते तुम्हाला फॉलो करणं फार गरजेचं आहे. असोसिएशनचे क्रिकेटचे काही नियम आहेत, नियमाच्या अभावी माणसाने वागलं पाहिजे. ज्या माणसाने नियमाचं पालन केलं त्या माणसाच्या आयुष्यामध्ये कायम लखलखीत प्रकाश पडला. ज्या माणसाने नियमांचं पालन नाही केलं त्याच्या आयुष्यामध्ये कायम अंधार राहिला, हे लक्षात असू द्या. त्याकरता शिस्त फार महत्त्वाची आहे. शिस्तीने वागलात तर यश तुमच्या पदरी नक्की होणार, त्यात काही शंका नाही. तत्पूर्वी आपण मॅचकडे बोलूया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे टीम SSC सावध या संघाची. कैलास आणि JD ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचना ही त्वरित लावायची आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. बरोबर प्रति षटकामागे आम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत.
5 मिनिटांमध्ये तुम्हाला बरोबर षटक पूर्ण करायचं आहे. 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला एक इनिंग ही कंप्लीट करायची आहे. ह्याची दक्षता ह्याची आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण हे लक्षात असू द्या. प्रति षटकामागे आपण 5 मिनिटं दिलेली आहेत. पहिला चेंडू ज्यावेळेस पडला जाणार त्यावेळेस टायमर हे देखील स्टार्ट होणार. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता विनोद आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानात पण एंटर झालेली आहे. कैलास आणि झेड ही जोडी पाहायला मिळते. आजच्या दिवसातली आपण ही तिसरी मॅच पाहत आहे. SSC सावंत विरुद्धात गावदेवी वाळशेन. अगदी जवळचीच गावं आहेत ते आणि अडोस पडोस की लढाई म्हणते तर वावगी ठरणार नाही. आजूबाजूची ही गावं दोघांचे देखील डावपेच एकमेकांना नक्कीच माहीत आहेत. परंतु या मॅचमध्ये कोणाचं पारडं जड असणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. चला फिल्डिंगची विवरचना ही त्वरित लावायची विनंती असेल. पंचांचं देखील आम्हाला सिग्नल आलेले आपण मॅचला करीत आहोत सुरुवात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता विनोद आला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला बॅटर आपण कैलासला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला त्याला साथ देण्याकरता जेडी देखील सज्ज झाला. मॅच ऑन. पहिला चेंडू वडवा बॅटने ऑन साइडला खेळायचं होतं. फटका फसतोय यावेळेस. पहिला चेंडू वरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज विनोद. प्रॉपर टायमिंग नव्हतं या चेंडूच्या मागे. चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये सरकत होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलं. बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर नाही झाली. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला आणि अखेर काढ 30 सर्कलमध्ये एक चांगली झेड संपन्न झाली. विकेट प्राप्त केली गोलंदाज विनोद याने. शून्यावरती बाद झाला. कैलास थोडंसं नाराज करून गेला. जी आशा अपेक्षा प्रेक्षक वर्गाने त्याच्याकडे लावली होती ती आशा अपेक्षा मात्र भंग झालेली आहे. दूरवरचा चेंडू होता. फोर्सिंग फटका होता आणि अखेरकार फसला गेला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता दिगंबर आला. संघनायक आहे, कर्णधार आहे, सेनेचा सेनापती आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचं ओझं आता त्याच्या खांद्यावरती असणार. ते त्याला पेळवलं जाणार का हे आता आपल्याला पाहावं लागणार. कारण 0 धावावरती कैलास बाद झाल्यानंतर आता जबाबदारी ही त्याच्या खांद्यावरती आली आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थान पहिल्या चेंडूवरती विनोदने मात्र त्याचा दबदबा कायम ठेवला. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेत होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलची जुळणी नाहीये. हा निर्धाव चेंडू आला. स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. फुटवर्कचं वापर नव्हतं. धावपट्टी देखील गोलंदाजाला साथ देते कारण टणक धावपट्टी आहे. चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये येतोय. यावेळेस चांगला फटका, क्रॅकिंग फटका. चेंडू निघून झाला डीपस्टा बाउंड्री लाईनच्या बाहेर. कर्णधार दिगंबरच्या बॅट मधून आला हा देखणीय चौकार. हे पाहू शकता आपण ऍक्शन रपलाय. दूरवरचा चेंडू बाहेरच्या बाजूला चेंडू वळत होता. बॅटचा फ्लो ओपन केला. बॅटची कडा मात्र न लागता मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला. सरळ निघून गेला. डीपेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या इनिंग मधला चौकार दिगंबरच्या बॅट मध्ये आला. अप्रतिम फटका, देखणीय फटका आणि या फटक्यांची गरज आहे कारण पॉवर प्लेचं षटक आहे. एक विकेट गमावलेला आहे. दबाव टाकावा लागणार फलंदाजी करताना. यावेळेस सडव्या बॅटने ऑन साइडला पुन्हा बुलढाणा शॉट होता. ऑन साइडला खेळायचं होतं. संपर्क तेवढंसं चांगलं नाहीये. चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाच्या अंगाला क्रस झाला आणि एस्टनच्या मागे पकडला गेला. हा निर्धाव चेंडू आला. बॅटला लागलेला आहे. पंच सांगत आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना धावसंख्या आपण पाहिली तर 4 या आकड्यावरती आहे आणि चौकार प्राप्त करून श्री गणेशा केलं दिगंबरने. यावेळेस देखील त्याच दिशेने परंतु यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चुकी होणार नाहीये. 4 धावेवरती आता मात्र सेनेचा सेनापती बाद होतोय. दिगंबरला मात्र डगआउटच्या हसल्याला जाण लागणार. धक्का लागणार दुसरा टीम सावध संघाला. हे पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय. बाहेरच्या बाजूला चेंडू होता. दूरवरून फोर्स करायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळणी तेवढीशी प्रॉपर नव्हती. बॅटच्या टोला चेंडू लागला होता. फिल्डरचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर समीर तिथे होता
आणि समीरने कॅच घेऊन स्वतःच्या संघाला अमीर केलं, फलंदाजाला बाद केलं. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता लखन आला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक पहिलं अजूनही मार्गस्थ आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाज विनोदचं, कारण कसं असतो ना मित्रांनो, पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळणं तेवढंसं सोपं नसतं. काळजावरती दगड ठेवून गोलंदाजी करायची असतं, कारण जर तुमच्या चेंडूंची गती, चेंडू टप्पा चुकीचा असला तर कदाचित तुमच्यावरती हल्ले केले जातात, आणि ते हल्ले करून दिलेले नाही आहे. काय चांगली गोलंदाजी करतोय, फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि स्वतःला सिद्ध केलं. विनोदचं कौतुक करावं लागेल. लखन आला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस हाफ ट्रायकर चेंडू बॅकफूट पंच करायचं होतं, बॅटची अतली कडा पाहायला मिळाला, फेकीच चांगली राहिली, पण अखेरकार ही चोरटी धाव पूर्ण केली. आखो याको में इशारा हो गया, 1 रन का इजाफा हो गया. 1 धाव पूर्ण झाली, धावसंख्या 5 या आकड्यावरती. सो एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतात मित्रांनो, आई कालभैरवी चषक 2025 स्पर्धेचा पहिलं दिवस. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभ आरंभ केला, या स्पर्धेला सुरुवात केली, आणि बघा किती गोड सुरुवात झाली. श्री गणरायाचा आशीर्वाद घेतलं, तसेच गावची ग्रामदैवता अर्थातच कालभैरवी मातेचा आशीर्वाद घेतलं, आणि आपण या स्पर्धेला सुरुवात केली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता रोहित आला. आता या षटकामध्ये आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहू शकता, कारण या आधीचा षटकामध्ये क्षेत्ररक्षणाचा दबाव होता, त्यांना बांधलेलं होतं, आणि आता मात्र ती सूट दिलेली आहे. डीपमध्ये पूर्णमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळणार. ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाज रोहित खेळला, तर त्याला सामोरे जाणार बॅटर लखन. यावेळेस फुल टॉस चेंडू ग्लास केलं गेलं, हलक्या हाताने दिशा दाखवली, मनगती फटका होता, परंतु गॅप शोधण्यामध्ये फलंदाज अयशस्वी राहिला. चेंडू सरळ जाऊन क्षेत्ररक्षक हातामध्ये अडलला गेला आणि 1 धाव पूर्ण झाली. फुल टॉस चेंडू होता, कुठेतरी संधी चालवून आली होती फलंदाजाला मोठा फटका मारण्याची, परंतु लखनने पाहिलं की विकेट गेलेली आहे, विकेट माझं देखील गेलं तर दबाव येऊ शकतो. 1 रन पूर्ण केली. हाफ ट्रॅकर ऑफ साइडला, फुल अँड पॉवरफुल चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा क्लासिकल षटकार जीडीच्या वाटमधनं येतो, हे पाहू शकता आपण. ऍक्शन रिप्ले, लाईन फार लवकर पिक केली, थोडासा शफल देखील झाला होता. पाहिलं की उचली घेणारा चेंडू आहे, चापटीप्रमाणे चेंडूला आवाज दिलं आणि चेंडूला पाठवलं सीमा पार. पहिला चेंडू फेस करताना हा जीडीचा षटकार पाहला, काय फटका खेळला होता, अप्रतिम टायमिंग होतं. चापट शॉट ज्याला म्हटलं जातं. यावेळेस आपण एखाद्याच्या कानाखाली वाजवतो त्यावेळेला असा आवाज येत असतो, आणि तोच आवाज आता या मैदानाच्या मध्ये गुणगुणला गेला. षटकाराने खाते उघड केली. धावसंख्या आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती. युवराज सिंग याचा जर्सी नंबर आता धावपळकावर लागला गेला, कारण 12 नंबरचा जर्सी क्रमांक तो घालत असायचा. यावेळेस वार केलं गेलं गोलंदाज रोहित वरती, षटकाराने त्याचं स्वागत केलं. पुन्हा हाफ ट्रॅकर, यावेळेस मिस टाइम फटका, झेलच्या खाली यष्टी रक्षक चुकी होणार नाहीये. अखेरकार दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाजाला मात्र बाद करण्यामध्ये यष्टी रक्षकाला यश मिळालं आणि विकेट गमावली टीम सावध संघाने. जीडीचे देखील आता खेळ समाप्त होणार. पलटवार झालं, याला पलटवार म्हणतात. ईट का जवाब पत्थर से. या आधीचा चेंडू फलंदाजाचा राहिला, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने काय कमबॅक केलं, काय टप्पा हाताळला, रिदम किती प्रॉपर पाहायला मिळाला. दूरवरचा चेंडू होता, फोर्सिंग करायचं होतं, मिस टाइम झाला, बॅटची कडा लागली आणि अखेरकार चेंडू 30 सर्कलमध्ये यष्टी रक्षकाने गॅदर केला, विकेट प्राप्त केली गोलंदाज रोहित याने. नेमाने अक्षयाला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. तसेच व्यासपीठावर विराजमान आलेल्या सर्व पाहुण्यांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच खेळाडूंचे पाठीराख्यांचे आपण स्वागत करूया. क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता अक्षयाला. आता अक्षयला जबाबदारीने खेळ करावा लागेल. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु संपर्क नाहीये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्विंग अँड मिस, नजर नव्हती. नजाकत फटक्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाली आणि हा चेंडू निर्धावाला. रोहितचं कौतुक करावं लागेल. फिंगर यावेळेस रोल केल्या होत्या, त्याने चेंडूला फिरवण्याचं कार्य केलं आणि हा चेंडू निर्धावाला.
आणि अजून एक चांगला चेंडू, पुन्हा एकदा त्याच लेंथवरती चेंडू पाहायला मिळाला. रोहितला लेंथ अँड लेंथ सापडलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. अक्षयला यावेळेस थांबवलं जातंय. कोणत्या प्रकारचा फटका त्याच्या बॅटमध्ये सध्या तरी आलेला नाहीये. यावेळेस जुळणी झाली, प्रॉपर जुळणी पाहायला मिळाली. ताकद आणि नजाकत दोन्ही एकाच टायमाला जुळल्या गेल्या आणि अखेरकार षटकाराने मात्र आपले खाते उघड केली. फलंदाज अक्षय याने धावसंख्या 6 ने पुढे सरकणार 18 या अंकावरती. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि शेवट काय गोड केलं षटकाराने. राकेश दिगाडकर साहेबांचं देखील इथे आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. विनंती असेल पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. तसेच माजी उपसरपंच किरवलीचे आहेत ते साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. राकेश दिगाडकर यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. लखनला प्रति षटकारामागे 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाणार. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होणं आणि गोलंदाजी करण्याकरता प्रजेशाला मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला तर 18 या अंकावरती धावसंख्या पाहायला मिळते. आता विराट कोहली याचा जर्सी नंबर आपण पाहत आहे. 18 क्रमांकाची जर्सी विराट कोहली घालत असतो. कारण अंडर 19 मध्ये जेव्हा विराट कोहली खेळण्याकरता आला तेव्हा 18 नंबरची जर्सी त्याला देण्यात आली होती आणि तो क्रमांक त्यांनी स्वतःची लकी मांडला आणि आतापर्यंत आपण पाहतोय 18 क्रमांकाची जर्सी तो अजूनही घालतोय. ही क्रिकेटची परिभाषा आहे. लक असतो प्रत्येकाच्या मागे. यावेळी ऑन साईडला वेगवान प्रहार करायचं होतं. चेंडू कार्पेटला घासत मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं आणि अखेरकार फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 19 या आकड्यावरती आहे. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू निघून झालाय सीमारेषेच्या बाहेर. सजनी चली साजन के घर मिलेंगे 6 रन. What a shot, what a tremendous timing. Ball is rushing from mid wicket area. Firmly driven and at the 6. What a shot. 6 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती प्रहार झाला आणि काय प्रहार झाला. षटकाराने मात्र पुन्हा स्वागत केलं गोलंदाज प्रजेश याचं आणि सांगितलं इट्स शॉट से करेंगे सबका स्वागत. 6 धावा प्राप्त झाल्या. यावेळेस देखील चांगला फटका ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन. परंतु इथे काय घडणार. चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून आला हा षटकार आणि षटकाराची हॅट्रिक देखील तो पूर्ण करतोय. कारण मागच्या चेंडूच्या षटकाचा शेवटच्या चेंडू देखील षटकार लगावला होता आणि या चेंडूवरती 2 षटकार लगावून त्यांनी षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. काय फटका सजवला होता. टायमिंगच्या जोरावरती हा चेंडू पाठवला त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारा करता आता आक्रमण चालू झाल्यात. वार केले जातात. प्रति चेंडू मागे हल्ले चढवले जातात. धावसंख्या आपण पाहिली तर 31 या अंकावरती आहे. आता अक्षय नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुणगुणतोय. त्याला कोण थांबवणार हा प्रश्न उमटला जाणार टीम वालशिन संघाकडे. यावेळेस चेंडू चांगला राहिला. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज अक्षय. कारण एका क्षणी त्याला असं वाटलं की हा चेंडू तुम्ही स्लॉट मध्ये येणार की काय. पण बघा उचली थोडीशी कमी राहिली. यावेळेस गोलंदाजाच्या पाठीशी नशीब राहिलं आणि हा चेंडू निर्धावाला. बॅटर अक्षय पुन्हा एकदा तयार होणार. समोर प्रजेश तयार. ऑन साइडला यावेळेस पुल करायचं होतं. बॉडी बॅलन्स अगदी मी म्हणेन खालावला होता फलंदाजा. पण अखेरकार सावरलं स्वतःला आणि एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. काय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो. ज्या ज्या वेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी होते त्या वेळेस सन्मान दिला जातोय आणि ज्या ज्या वेळेस चुकीचे चेंडू पडले जातात त्या वेळेस समाचार घेतला जातोय. हे चांगल्या क्रिकेटची ओळख आहे. हे चांगल्या खेळाची निशाणी आहे. सादर करताना संवाद संघ.
समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू गोलीच्या वेगाने निघून चला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने, पण त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बघा या चेंडूवरती बरंच काही घडलं. चांगला चेंडू होता, अप्रतिम फटका राहिला आणि उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षण राहिलं आणि अखेरकार या चेंडूवरती एक धाव पूर्ण झाली. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेले आणि धावसंख्या उभारली गेली ती म्हणजे अर्थातच 32 या अंकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हे पाहू शकता आपण ऍक्शन मध्ये दाखवलं जातोय. अंतिम क्षणी उचली घेऊन हा चेंडू पकडला होता. जजमेंट चांगलं राहिलं. 33 धावसंख्या झाली. ही आपण एक धाव जोडूया. मित्रांनो आपण पाहतात आई कालभैरवी चषक 2025 आणि या स्पर्धेचे संयोजक आहेत आई कालभैरवी स्पोर्ट्स वालशीन यांच्या माध्यमातून ही चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जोडलेले आहेत त्यांचं देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया. मनपूर्वक हार्दिक स्वागत. चालू असलेला सामना SSC संवाद विरोधात गावदेवी वालशीन. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होणार आणि गोलंदाजी करण्याकरता सागर आळा. आता सागरला धावा वाचवाव्या लागतील कारण हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये फलंदाज नेहमीच प्रहार करत असतात. आता सागरला रणांत सागर थांबवावं लागणार. वेळ थोडंसं कमी खर्च करा विनंती असेल. प्रति षटकामागे 5 मिनिटं दिलेली आहेत. त्याचे 5 मिनिटाचा तुम्हाला वापर करायचा आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. याची दक्षता घ्यायची आहे. डी फॉर डिसिप्लिन पाळावा लागणार. क्रिकेटचे नियम तुम्हाला हाताळावे लागणार. अंतिम षटक मार्गस्थ स्ट्राईकला बॅटर आपण लखनला पाहतोय. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. गोलंदाज सागर येतो षटकार. तसेच राकेश साहेबांनी जो बक्षीस लावला होता तो प्राप्त केलेला आहे. बघा ही क्रिकेटची मजा आहे. षटकारी मारा आणि किसाही गरम करा. क्या बात आहे. काय फटका एक्झिक्यूट केला होता. प्रॉपर टायमिंग या चेंडूच्या मागे पहा स्लॉट मध्ये होता. ओव्हर पिच होता आणि ज्या वेळेस चेंडू समोर आदळला त्यावेळेस फलंदाज लखनच्या डोळ्यातली चमक वाढली आणि काय फटका खेळला. जबरदस्त फटका. 6 धावा पूर्ण झाल्या. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने हा देखील चेंडू जाणार की काय. हो का नाही जाणार. काय फटका खेळला होता. जणू काही पहिल्या चेंडूचा आपण ऍक्शन रिप्लाय पाहतोय की काय. बॅक टू बॅक दुसरा चौकार षटकार. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू स्टार्ट अँड डिलिव्हर. फलंदाज लखन आता मात्र सांगून देतोय तू चेंडू टाकण्याचं काम कर मी चेंडू मारण्याचं काम करेन. तुझं अशाच प्रकारे मी स्वागत करणार. या षटकाराने धावसंख्या आता वेगाने पुढे सरकणार. 45 या आकड्यावरती. रोहित शर्माचा आकडा लागलाय आणि रोहित शर्मा प्रमाणेच फलंदाजी होते. 45 क्रमांकाची जर्सी रोहित शर्मा घालत असतो आणि तो आकडा आता लागला येणार आणि तीच खेळी पाहायला मिळते. यावेळेस चांगला चेंडू बॅटची अतली कडा. यावेळेस मिस्टेक झाली. एस्ट्यांच्या मागे मात्र मिस्टेक होणार. चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. टांगा पलटी घोडे फरार चौकार. नशिबाची साथ आहे. लक फॅक्टर असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये लक फॅक्टर फार महत्वाचं असतं. देवाची साथ असणं गरजेचं आहे. चौकार प्राप्त झाला. धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. 49 धावा. आता यावेळेस ज्या धावा येणार त्या कुठेतरी दुसऱ्या इनिंग मध्ये डोके ठरणार. पुढे सरसावत मिस्टाय फटका. बॅटची कडा. एस्टनच्या मागे आता मात्र चुकी होणार नाहीये. बडी मछली अब जाल में फसती हुई. बिग लॉस टीम संवाद. पण 20 धावा केल्यानंतर लखन बाद झाला. एक चांगली इनिंग त्याने साकारली. आता डगआउटच्या आश्रयाला जाताना टाळ्यांच्या गडगडातना त्याचं स्वागत होणार. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालं आणि काय त्याने सुरुवात केली. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले पण अखेरकार गोलंदाज सागरने पराक्रम केला. विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिला. निहाल आला क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता. काही चेंडूचा खेळ बाकी आणि निहालला आता ते चेंडू फेस करायचे आहेत. येणाऱ्या चेंडूवरती निहाल देखील लखन प्रमाणेच खेळ करणार का आता हे पाहणं गरजेचं आहे. धावसंख्या अगदी मी म्हणेन मनासारखी झालेली आहे. 49 धावा. 50 धावेला आता 1 धाव कमी आहे. ती एका धावेने होणार की मग षटकाराने होणार हे पाहणं गरजेचं.
निहाल आला क्रमांक 6 वरती. यावेळेस चांगला चेंडू, गिरकी घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला भरपूर वळण घेताना आपण चेंडूला पाहिलं आणि अखेरकार हा चेंडू निर्धावाळा. कुठेतरी मी म्हणेन 49 आहेत धावसंख्या. 33 होत्या. 12 मॅन आहेत तुमचे, दोन्ही 12 मॅन बसलेले आहेत इकडे. 33 होत्या बघा, 12 मॅन देखील तेच सांगत आहेत, 33 होत्या. चला मॅचला आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा. बघा ह्या करता 12 मॅन फार गरजेचा असतो. अंतिम चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळायचं होतं, बॅट आणि बॉलची जुळली नाही. अखेरकार फलंदाज पायची चेअरमन बाद होणार. किरोली विरोधात आमणे अशी ही स्पर्धा यानंतर सामना होणार आहे. आपण टॉस करण्याकरता थोडी संगणक टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. आमणे आणि किरोली अशी यानंतर होणारी लढत असणार आहे. तर आपण जाऊया पुन्हा एकदा स्कोर बोर्डकडे. तर अशा प्रकारे मित्रांनो पहिला डाव इथे समाप्त झाला. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला. धावसंख्या पाहिली तर 49 या आकड्यावरती आहे. व्यासपीठ उमेश सुतार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना आपण विनंती करतो आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आम्हाला जुळायचं आहे. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. साहिल मोगरे साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे प्लीज. आपण सर्वप्रथम नाण्याची ओळख करून देणार आहोत. हा पाहू शकता मित्रांनो टॉस बॉक्स दोघांना शुभेच्छा द्यायचे. सर्वप्रथम नाण्याची बाजू एका साईडला श्री संतोष मोगरे साहेब आहे, दुसऱ्या बाजूला श्री यशवंत मोरे सोरे साहेब आहेत. दोघांपैकीचा कॉल आपण करायचा आहे. कोण करणार आहे? आमने संघाचा संगणक. टॉस केला जाणार. यशवंत सोरे असा कौल आहे आणि संतोष मोगरे आलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. किरोली संघाच्या संगणकांना नाणेफेकी जिंकलेली, नाणेफेकी महत्वाची फार असते. निर्णय क्षेत्ररक्षण करताना कोणत्याकडनं जास्त विश्वास असेल गोलंदाज की चांगली गोलंदाजी ते करणार, कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचं कार्य ते गोलंदाज करणार. आता नवीन गोलंदाज आहे प्रणव गरत. काय माइंडसेट असेल सर्वप्रथम फिल्डिंग करताना, किती धावेपर्यंत रोखण्याचं कार्य गोलंदाज करतील? पॅक टीम आम्हाला आज किरोली संघाची पाहायला मिळणार. हो नक्कीच. काय सांगशील स्पर्धेबद्दल? इथे आपण आलात, संपूर्ण विवरचना पाहिलीत, आयोजन नियोजन पाहिलं, त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे, आम्हाला खेळायला संधी दिली त्यांनी. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमने संघाचं संगणक देखील जोडले जाणार आहे. नाणेफेकी गमावलेले सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे. अपेक्षित होतं की पदरी आपल्या फलंदाजी होणार? हा अपेक्षित होतं, टॉस जिंकल्याचं फलंदाजीच करणार होतो. म्हणजे कुठेतरी मनासारखं झालेलं आहे. फलंदाजी करताना कोणत्याकडनं जास्त विश्वास असेल, किती धाव मारण्याचं कार्य ते फलंदाज करणार. विश्वास तर सगळ्यांकडे आहे, सगळे 100% त्या 50 बस होते. स्पर्धेबद्दल तुमचं मत काय असेल? स्पर्धा खूप चांगली आहे आणि खेळायला संधी दिली कमिटीचा धन्यवाद बोलतो. धन्यवाद. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर दरम्यान मित्रांनो हा देखील टॉस संपन्न झालेला आहे. किरोली संघाच्या संगणकाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आपण जाऊया कॉमेंट्री कक्षामध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे सिनियर कॉमेंटेटर योगेश पाटील. धन्यवाद. धन्यवाद वायपी. मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे. जे संघ आपल्या आसूच्या अंतर्गत खेळत आहेत त्या सर्व संघांच्या संघनायकांना किंवा खेळाडूंना एक विनंती आहे की उद्या याच ठिकाणी आपल्या आसूंची मीटिंग ठेवलेली आहे. तर मी विनंती करतो की आपला प्रतिनिधी किंवा संघनायक प्रत्येक संघाचा या ठिकाणी उपस्थित असणं फार गरजेचं आहे. उद्या सायंकाळी ती मीटिंग आहे.
6 वाजता सर्वांनी इथे मात्र आपली उपस्थित दाखवायची आहे आणि देवेंद्र पाटील सुद्धा जरूर येणार आहेत. योगेश शिलोण आमने बस संघाचे ते जरूर सहकारी आहेत. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. ट्रिपल एस साबस संघाने मात्र प्रथमतः बॅटिंग केली. 49 धावा त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला आपल्याला आणि 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग होम ग्राउंड वरती मात्र इथे करायचं आहे टीम गावदेव वालचिंद संघाला. आज लखन पाटीलने जबरदस्त खेळ सादर केला. 20 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. सलामी जोडी दीपक आणि त्याच्या सोबतीला नितीन चौधरी. षटकाला सुरुवात करतोय दिगंबर माळी. पहिल्या चेंडूवरती मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू मात्र पाहायला हवेत आहे. ओ माय गॉड, अक्षय म्हात्रे काय जबरदस्त झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट जरूर ही असू शकेल आणि हा रिप्ले आपण वारंवार इथे एक्झॅक्टली ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहणार आहोत. वॉट अ कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग. आणि अक्षय मात्रेचा खेळ आपण जर पाहिलं तर मग तो कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, मग आउटफील्ड मध्ये असू द्या किंवा बॅटिंग मध्ये असू द्या, त्याचा खेळ भरतो या सध्या सीझनला आणि अतिशय सुंदर कामगिरी सध्या करत असताना आपल्या संघासाठी. तुमच्या समोर हा रिप्ले. असं वाटत होती चेंडू धरतीला दान होईल, परंतु शेवटच्या मोमेंटला लो झेल आणि स्वतःला मात्र त्या ठिकाणी झोकलं. पूर्णपणे ड्राईव्ह लागत तो झेल त्याने कलेक्शन केला. फायटर खेळाडू आहे. अतिशय सुंदर हे दृश्य आपण पाहिले. दुसऱ्या अँगलला तुम्ही हा रिप्ले पाहू शकाल. असे कॅचेस आपल्याला जास्तीत जास्त इंटरनॅशनल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये घडताना पाहिलं न्यू बॅटर रोहित तिलिवरे नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण. आणि तिसरा क्रमांक पाहिला तर कुठेतरी खूपच विकेट टेकर गोलंदाज मिस्टर दिगंबर मालिक. पहिल्या चेंडूवरती त्यांनी सफलता प्राप्त करून दिली, परंतु त्याच्या वरती आघात रोहित तेलिवरे करत असताना पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सरळ बाटे लॉफ्ट थेट अगदी ड्राईव्ह पाहिला आपण. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू मात्र ग्राउंड लँडिंग झालं. 7 धावांचा षटकार. जबरदस्त स्ट्रोक. सर्वात क्रिकेटमधील सुरक्षित जागा कोणती असेल तर ती गोलंदाजाच्या पाठीमागे आणि ती जागा मात्र इथे निवडली. या खेळपट्टीवरती या मैदानावरती धावा होत आहेत, म्हणजे आपण म्हणू शकणार नाही की कुठली धावसंख्या सेफ्टी आहे. जरूर इथे 50 धावांचा तुम्हाला लक्षाचा पाठलाग करायचा आहे. बॅटची कडा, परंतु पाहू शकाल अगदी शॉर्ट दरम्यानला निहल मात्रे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं स्टॉपिंग त्यांच्या वतीने आपण पाहिलं. धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद 7. आय थिंक या चेंडूवरती धाव कंप्लीट केली नाही. 6 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. कारण रोहितला माहिती की इथे मात्र जर आपण थोडीशी चूक केली, मिस्टेक केली तर आय थिंक आपल्या संघाला त्याचा जरूर नुकसान होऊ शकतं. त्याचमुळे त्या ठिकाणी प्रयत्न मात्र त्यांच्याकडून मात्र केला गेला नाही. हा फटका हवेत केलाय. पुन्हा मिड विकेट मात्र बीट करण्याचा प्रयत्न अक्षय मात्रे. चेंडू खाली पोहोचतोय. अजून एक कमालीचा झेल. आणि जरूर आयोजक मात्र या ठिकाणी विचार करतात की या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्ही बेस्ट कॅचर साठी सुद्धा मात्र काही पारितोषिक मात्र देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये जरूर अक्षय मात्रेचा उल्लेख आपण करू शकतोय. ज्या अनुषंगाने तो खेळ सध्या साकारतोय. 2 झेल आतापर्यंत उडाले आणि दोन्ही झेल अक्षय मात्रेने मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केले आणि दिगंबर मालीला मात्र मिळणारी ही दुसरी सफलता. आई कालभैरवी चषक 2025 आयोजक आई कालभैरवी स्पोर्ट वालचिंद संघाच्या वतीनं ही 3 दिवसांची स्पर्धा आपण पाहत आहोत. स्पर्धेचा पहिल्या दिवसाचा खेळ सध्या मार्गस्थ आहे. पहिले 2 दिवस जरूर आपल्या असोसिएशनचे संघ असतील, परंतु शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला असोसिएशनचे अतिरिक्त संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कारण असोसिएशनच्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर थोडेसे एंट्रीज कमी झाल्या आणि त्यामुळेच मात्र हा निर्णय आयोजकांना मात्र घ्यावा लागला. सुंदर क्रीडांगण आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वालचिंद बापदेवपाडा. अगदी गोलाकार प्रमाण पाहतोय आपण. वेगाने वारे वाहत आहेत, त्याचा मात्र पूर्णपणे फायदा उचलत असताना या ठिकाणी फलंदाज न्यू बॅटर संघनायक अवेश वाकडे आता मात्र आपल्याला 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. ओ समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय ऑफ स्टेजच्या बाहेरून. पंच दुनिया समांतर वाईटचा इशारा. नो DRS. चला आपण लगेच फिल्डिंग लावा.
कुठल्या संघाला मात्र स्पर्धेमध्ये DRSची सिस्टीम उपलब्ध नाही. जर पंचांना वाटणं अगदी कुशल मोमेंट आहे तर ते तेही पंचांची मागणी या ठिकाणी घेऊ शकतात. पहिली अवंतर धाव या ठिकाणी दिगंबर मालीने खर्च केली आपल्या स्पेलमध्ये. धावसंख्या 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. 1 गडी बाद 7, 2 गडी बाद. कोण कोणावरती करेल मात. यानंतर इनकेस्पोर्ट खानवल संघ सुद्धा तुम्हाला खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला शिवशक्ती लोणार संघाच्या विरोधात. तिथे मात्र पाहू शकाल अगदी लिडिंग एज चेंडू हवेत. यष्टिरक्षक सुजित पाटील चेंडूच्या खाली पकडला जाईल आणि मिळाली दिगंबर मालीला ही तिसरी विकेट. तिसरा धक्का लागला टीम आई गावदेवी वालचिन संघाला. थोडीशी जास्त घाई फलंदाजाच्या वतीने आपण पाहतो. जरूर लक्ष 50 धावांचा आहे परंतु तुमचे 2 फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. अवेशला मात्र या ठिकाणी हा मोठा फटका खेळण्याची गरज होती का तुम्ही हा रिप्ले मध्ये पाहू शकाल. वरच्या भागाला चेंडू अगदी स्पर्श झाला. लिडिंग एज पाल आपल्याला वरच्या कडेला चेंडू मात्र त्या ठिकाणी जाऊन धडकला आणि सुजित पाटीलने मात्र कोणत्याही प्रमाणात त्या ठिकाणी चूक केली नाही. दरम्यान प्रदीपजी तले यांचा शुभागमन झालेला आहे. माजी सरपंच माजी उपसरपंच अशी अनेक पद भूषवणारा हा व्यक्तिमत्व आहे आणि त्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर सुजल आलाय तर सुफलान कामगिरी इथे मात्र करावं लागेल कारण पहिल्याच ओव्हरचा खेळ इथे आतापर्यंत मार्गस्थ आहे आणि 3 विकेट्स इथे पर्यंत आतापर्यंत या ठिकाणी गमावले. हो फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक करण्याचा प्रयत्न अगदी कव्हर ड्राईव्हच्या दिशेने मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु एक सफल षटकाची समाप्ती आपल्याला दिगंबर माळी यांच्या वतीने पाहायला आपल्याला. इकॉनॉमिकल षटक आणि पाहू शकाल पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी संजय स्पोर्ट्स सावंत संघ या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व राखत असताना 7-3 अशी परिस्थिती आपण पाहत आहोत. दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक पेशारे इंजिनियर आहेत मिस्टर सुजित शेट्ट पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. अठरा चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. आता सर्व काही नितीनच्या खेळीवरती अवलंबून आहे कारण नितीनकडे ती क्षमता आहे की तो जरूर या ठिकाणी या सामन्याला कलाटी देऊ शकतोय. कोण विसरेल या नितीनचा खेळ. श्री गणेश चषक 2025 मध्ये जी या चांबुलपाडा संघाने स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये नितीन अगदी बरसला गेला आणि त्या स्पर्धेचं टायटल सुद्धा जिंकलं टीम वालचिन संघाने. परंतु इथे मात्र थोडीशी परिस्थिती त्यांच्या विपरीत आहे कारण 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकात सुरुवात केली जेडीनं परंतु पहिल्याच चेंडूवरती त्याचं स्वागत केलं फलंदाजानं षटकारानं. हा बॅटल मात्र चांगला असू शकेल कारण फलंदाज नितीन चौधरी आहे तर गोलंदाज जयेश दलवे आहे परंतु त्याच्या पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी जबरदस्त स्ट्रोक पाहिला आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. राऊंड द विकेटनं मारा करण्याचा प्रयत्न जेडीने केला आणि त्याच्यावरती ऑन साईडला जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडूने केला हवाई सफर बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या दिशेने चेंडू मात्र जाऊन लँडिंग झाला. 6 धावांची जाडी षटकार. याच फटक्याची मात्र आवश्यकता आहे ती टीम वालचिन संघाला आणि ती ताकद ती क्षमता नितीन चौधरीकडे आहे आणि पहिला चेंडू त्याने फेस केलाय या सामन्यामध्ये. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिले तर षटकारानं डाबाची त्याने सुरुवात केली. जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि या मैदानावरती पाहिलं तर अगदी वेगानं ऑन साईडला वारे वाहत आहेत आणि त्याच दिशेने मात्र या ठिकाणी हा स्ट्रोक पाहिला आपण. वाऱ्याची साथ तुला मिळाली त्या फटक्याला. पुन्हा एकदा पिकअप शॉट बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. काय फटका केलाय पूर्णपणे गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं घुटना टेकवर सिक्सर रेक अशा प्रकारचा फटका तिथे सजवला. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धाबांचा वेग आता मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतोय नितीन चौधरी आणि सांगितलं धावसंख्या आपण जर पाहिली तर आता 3 गडी बाद 19 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळतात. परंतु तुमच्या समोर तुम्ही रिप्ले तुम्ही एक्झॅक्टली आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल. पुन्हा राऊंड द विकेट आला. हाफ ट्रॅकर लेंथ होती. बादचा फ्लो पहा फलंदाजाची शैली पहा जणू काय का फोटोग्राफरला मात्र ती पोज असावी आणि चेंडू मात्र पाहू शकाल अगदी वेगानं लँडिंग झाला स्क्वेअर लेगच्या बाहेर. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे नितीन चौधरी.
मग सत्र कुठला असू द्या, मागील 3-4 सत्राचा विचार केला तरी याच प्रमाणात तो खेळ सादर करतो आणि चांगला खेळ सध्या त्याच्या संघाचा सुद्धा आपण या सीझन मध्ये पाहत आलेला आहोत. आणि हा सामना जिंकायचा असेल वालसिंग संघाला तर मात्र नितीनला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र त्या ठिकाणी टिकून राहावं लागेल. परंतु जेडी आता मात्र आपल्या स्पेलमध्ये पाहूया काही बदलात करतोय का, काही बदल करतोय का, कारण बदल होणं काळाची गरज आहे. जरूर 2 मध्ये 2 षटकार आले, परंतु त्याच्याकडे या जेडीकडे सुद्धा मात्र क्षमता आहे की तो या ठिकाणी ज्या वेगाने धावा येतात त्यांच्यावरती गतिरोधकाचं कार्य तो जरूर करण्याचा प्रयत्न करेल. परंतु त्या प्रकारची लेन तो मात्र त्या ठिकाणी प्राप्त करेल का. समोरच्या दिशेने फटका सजवला, लॉंग ऑन आहे, डेप मध्ये झेल पकडला. जसा झेल पकडला नितीन परफेक्टली खाली बसला, कारण त्याला माहिती होतं की माझी विकेट धोक्यात. आणि अखेर या सामन्यावरती आता मात्र वर्चस्व राखत असणारा टीम संजय स्पोर्ट सावंत. तीन चेंडू मात्र फेस केले, 3 मध्ये 12 धाबाचं योगदान दिलं. झटपट क्रिकेट त्याने खेळण्याचा एक्झॅक्टली प्रयत्न केला, कारण धावांचा वेग जरूर त्यांना वाढवायचा होता. परंतु टॉपचे 4 फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि आता मात्र मिडल ऑर्डरवरती मात्र या ठिकाणी जबाबदारी असेल सुजल आणि सुजलच्या सोबतीला आता मात्र सागर वाकडे. दरम्यान या ठिकाणी वालसिंगावचे समाजसेवक सुरेशजी वांगडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा आहे, आपल्या गावातील स्पर्धा आहे. निसंकोचपणे आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या सोबतीला सन्माननीय अनंतजी वांगड यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. काकांना विनंती असेल की आपण या. अनंताजी पागी या. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यूमॅन सागर वाकडे नेट नंबर 6. पहिली सफलता जेडीने प्राप्त केली, परंतु जरूर त्याच्या विरोधात चांगले फटके सुद्धा आपण पाहिले. आणि आता मात्र लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय, कारण सुजला उजव्या हाताचा फलंदाज तर सागर डाव्या हाताचा फलंदाज. आणि त्या अनुषंगाने आता मात्र फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र आपल्याला थोडासा बदलाव पाहायला मिळतोय. ऑनसाइडला 4 बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच दिशे मात्र फटका हवेत केला, बिडविकला पुन्हा अक्षय मात्रे. हो, इथे झेल ड्रॉप. एकशे असं वाटलं होतं की मात्र या सामन्यातील तिसरा झेल तो पकडेल घ्या, परंतु परीत ते चांगले गेले, कारण हा झेल त्याच्या अवाकाच्या जरूर बाहेर होता. आणि प्रयत्न परंतु अतिशय चांगल्या प्रमाणात पाहिलं, परंतु चेंडू मात्र धरतीला दान झाला. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या वतीनं इथे मात्र धाव फलक्यावरती 20 धावा पाहायला मिळत आहेत. अजून विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 14 मध्ये 30. कधी काय घडू शकेल, कारण या मैदानाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर कुठली धावसंख्या सेफ्टीने आपण मगाशी उल्लेख केलं. 50 धावांचा इथे पाठलाग करत असताना गावदेवी टीम वालसिंग 4 गडी आतापर्यंत गमावले आणि 4 प्रॉपर फलंदाज होते. नितीनने सुरुवात चांगली केली होती, परंतु जास्त मोठी तो इनिंग खेळू शकला नाहीये. आणि त्यानंतर आता सुजल आणि सागरवरती संघाची जबाबदारी. फुल टॉस त्यात गेला, अगदी चेंडू चालल्या जमिनीच्या साह्याने स्क्वेअर लेकडे फिल्डर तैनात आहेत. आज अक्षय आणि या चेंडूमध्ये चांगली मैत्री जुळलेली आहे. वारंवार अक्षयकडे चेंडू मात्र वारंवार ट्रॅव्हल होतोय. आणि कधी कधी आपण एक घटना कधी कधी पाहत असतो की एखादा खेळाडू जर का एखादी चूक घडली तर मात्र चेंडू सुद्धा मात्र त्याच्याच अगदी दिशेने जात असतो. परंतु आज अक्षयची कामगिरी चांगली झाली आणि त्यामुळेच आपण पाहतो की प्रत्येक चेंडूवरती तो चांगला कलेक्शन करतोय. संजय स्पोर्ट सावंत संघाची आज आपण न्यू जर्सी पाहत आहोत. एस स्पोर्टची सर्वे सर्वा सोपाजी तिसकर यांनी जर्सी त्यांना मात्र या ठिकाणी पुरस्कृत केलेली आहे, कारण सोपाजी तिसकरी सुद्धा सावंत गावालाच बिलॉंग करतायत. आणि एस फक्त आता मात्र नाव नाही तर आता मात्र एक ब्रँड तयार झालेला आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आयोजकांना मिळत असतो. ओ पुल्लर लेंथ दांडी गुल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि ती लेंथ सागर वाकडे ओळखू शकला नाहीये आणि सरळ चेंडू जाऊन स्टँडवरती धडकतोय. लागेल 5वा धक्का टीम आई गावदेवी वालसिंग संघाला. 2 मध्ये 1 धाव फक्त जोडू शकला. आपण रिप्ले पाहू शकाल. जागेवरूनच केल्याचा प्रयत्न, क्रॉस बटन फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू स्टँडवरती जाऊन धडकला. भरपूर संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दुपारचं सत्र आहे, सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे आता पाहू शकाल या ठिकाणी न्यू कमिटीचे सदस्य को कमिटी मेंबर मिस्टर
अनंताजी केणे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. अनंता केणे यांनी सुद्धा मात्र याच ठिकाणी मागील 2 वर्षांच्या आपण जर विचार केला तर एक मोठी स्पर्धा त्यांच्या वतीने याच ठिकाणी पाहायला मिळाली. चांगले क्रिकेटर आहेत आणि काल सुद्धा मात्र 40+ माध्यमातून त्यांनी चांगला खेळ सादर केला. मकरंद स्मृती चषकामध्ये जयंत देवरू संघाच्या माध्यमातून ते खेळले गेले आणि चांगली बॅटिंग त्यांच्या वतीने आपण पाहिली, त्याचं करूया आपण सहर्ष स्वागत. चला टीम मीटिंग जास्त वेळ नको, तुम्हाला लगेचच फिल्डिंग सजवायची आहे. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये आता समीकरण आपण पाहू शकाल 29 धावांची आवश्यकता. पाहू शकाल या ठिकाणी बालगोपाल सोनरपाडा संघाचे एक जबरदस्त खेळाडू मिस्टर सागर वनगा उर्फ सॅगी यांचं इथे शुभागमन झालेलं आहे आणि तो संघ सुद्धा तुम्हाला उद्याच्या शेड्यूल मध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि विनंती करतो की ज्यावेळी सामना सुरू असेल कुठलाही 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल चालकानी गाडी प्लीज आणू नका. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात करतो. गोलंदाज प्रणय युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजावरती आता मात्र जरूर संगणक दिगंबर माळी यांनी मात्र विश्वास दाखवला. तो विश्वास 7 ठरेल का? कारण आपण ऑप्शनला पाहिलं तर त्यांच्याकडे केपी सारखा गोलंदाज आहे, लखन सुद्धा गोलंदाजी करू शकतोय, परंतु या ठिकाणी प्रणय याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी टाकली गेली आणि तो जबाबदारी मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडेल का? हो, राऊंड द विकेट आला. पहिलाच चेंडू पहा परफेक्टली अगदी नाकाला चेंडू सुगंध देऊन गेला आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच सँडी सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 3 पंच आम्हाला लाभलेले आहेत, पंच सँडी सर, पंच परमार सर आणि पंच पाटील सर. पहिल्या चेंडूला डॉट 11ला आता मात्र 29 धावांची आवश्यकता. पुन्हा 30 लेंथ आणि पंचांच्या वतीने आता मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित केलं. या अगोदर पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता. आय थिंक हा दुसरा बाउन्स चेंडू आपण या ओव्हर मध्ये पाहत आहोत. नियमानुसार हा नो बॉल इथे मात्र असेल आणि तेच स्क्वेअर लेगच्या पंचांनी मात्र या ठिकाणी आमच्याकडे दर्शवलं, म्हणजे पुढील चेंडू फ्रीट असेल. येस, अवांतर धाव इथे मात्र आपण एक पाहिली. अवांतर धावांच्या सह्याने 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर एक बिग लढत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. RD11 किरवली विपक्ष योगेश 11 आमने बी. चला फ्रीट चेंडू आहे, त्याच्यावरती जर एखादा मोठा फटका तर मात्र जरूर मोमेंटो शिफ्ट होऊ शकतो टीम वालचिंद संघाच्या बाजूनं, परंतु तो मोठा फटका जरूर खेळावा लागेल, प्रयत्न तुम्हाला करावा लागतील. हो, फटका जरूर खेळलाय परंतु हवेत आहे, मिस्टर आमिंग आहे. चेंडू जरूर अगदी सेफ लँड होईल. जोपर्यंत उत्तम फेक करतायत तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. चांगला टॅलेंट आहे प्रणयकडे आपण पाहिलं तर, चांगला लेंथवरती सध्या तो मारा करतोय. प्रत्येक चेंडूवरती पाहिलं तर वेगवेगळे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय. जणू काय त्याच्या भात्यामध्ये अनेक प्रकारचे चेंडू आहेत. जेवढे आमच्या गोरठा दिगाडकरच्या भात्यात चेंडू आहेत त्याला जरूर तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहू शकाल. परंतु हा सामना जिंकेल कोण, सावध की वालचिंद, वालचिंद की सावध. दोन्ही संघांना या सीझन मध्ये आतापर्यंत एक स्पर्धा जिंकलेली आहे, एक चॅम्पियन त्याने पटकावलेले आहेत. परंतु ही स्पर्धा आय थिंक जिंकेल कोण. लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडू हा दुसरा पाहतो या ओव्हर मध्ये. पहिला नो बॉल होता, हा चेंडू पाहिला तर वाईड आहे. धावा कशा येतात हे महत्वाचं नाही, धावा येणं आता मात्र गरजेचं आहे. ते म्हणजे टीम गावठी वालचिंद संघाला पहिला विकेट 0 वरती गमावला होता, दुसरा विकेट 6 आकड्यावरती बाद झाला, तिसरा कडी 7 आकड्यावरती बाद झाला. पुन्हा पाहावं लागेल नो बॉल आहे, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग केलाय. पुन्हा फ्रीट चेंडू. चौथा विकेट 19 वरती बाद झाला आणि 5वा गडी 21 वरती बाद झाला. सुंदर गुणलेखिकाची भूमिका गणेश पाटील यांच्या वतीने आपण पाहत आहोत. एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 5 गडी बाद 26 आणि विजयासाठी अजूनही 24 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू फ्रीट, हा दुसऱ्यांदा फ्रीट चेंडू मात्र आपण पाहत आहोत. सरळ बॅट लॉफ केलाय, चेंडू चालला अगदी कार्पेटच्या साइडने लॉंग ऑन होते. मिस्टेक, खूप मोठी मिस्टेक आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
आर्यनच्या माध्यमातून ही चुकी घडली गेली. लॉंगरवरती जरूर त्याला मात्र त्या ठिकाणी तैनात केला होता. हे दृश्य पहा, परफेक्टली 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला. आणि आता समीकरण 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडू मध्ये 20 धाबांची आवश्यकता. जर तुम्ही जरा सामना हलक्यात घेतला तर मात्र जरूर त्याचा तुम्हाला नुकसान होऊ शकतो, कारण या खेळपट्टीवरती या मैदानावरती कुठलाही टोटल सेफ्टी नाहीये. तुम्हाला जरूर या ठिकाणी लढावं लागेल, फाईट करावं लागेल. लेंथ चांगली होती, फुलर लेंथ होती, जागेवरच मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला अगदी काऊ कॉर्नरकडे. एक धाव जरूर तिथे कंप्लीट झाली. आता मात्र जेडीच्या जागेमध्ये थोडासा बदल केला गेला, कारण यापूर्वी जेडी स्क्वेअर लेगला होता, आता लॉंग ऑन वरती त्याला आपण पाहतोय. आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये आता विजयासाठी 19 धाबांची आवश्यकता. जबरदस्त सामना, हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज. आणि या पहिल्याच दिवसामध्ये मान्यवरांची सुद्धा आपल्याला व्यासपीठावरती बांधली आली पाहायला मिळत आहे. काल भैरवी चषक 2024चा हा पहिला दिवस. हो, आखोट्यापर्यंत चेंडू होता, परंतु या ठिकाणी मिस्टामिक स्ट्रोक अंडरआर्म फेकी स्टँडवरती जरूर निशाणा साध्य केलाय, परंतु दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या कॉपिंग पिच मध्ये पोहोचले आणि तेच मात्र पंचांनी दर्शवलं. एक धाव तिथे पूर्ण केली गेली. 7 मध्ये आता 18ची गरज आहे. या चेंडूवरती जरूर मात्र काही सस्पेन्स असेल. हा चेंडू मात्र दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. याच्यावरती एखादा मोठा फटका आला तर वालसी संघ जरूर इथे मात्र कमबॅक करू शकतोय, परंतु या चेंडूवरती मोठा फटका आला नाही तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजांवरती आपल्याला प्रेशर दडपण पाहायला मिळू शकेल. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल. आपण मुठफलच्या स्पर्धेमध्ये पाहिलं, 6 मध्ये 6 धाबा सुद्धा डिपेंड केल्या गेल्या, 24 मध्ये 24 धाबा सुद्धा डिपेंड केल्या गेल्या. आणि इथे मात्र गोलंदाज प्रणय थोडासा स्टेप मध्ये चुकतोय. 7 मध्ये 18 धाबा इथून अजूनही जोडायच्या आहेत. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव पाहतोय. मिड ऑफ आहे, शॉर्ट पॉइंट लाईक फिल्डर, डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर तैनात आहे. शॉर्ट थर्ड मॅन, या ऑफ साईडचं छत्रशीर आपण पाहत आहोत. आणि फलंदाजाने मात्र या ठिकाणी हवेत फटके खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी टोला चेंडू स्पर्शी झाला आणि चेंडू शोधतायत, कारण आज संजय स्पोर्ट्स साबत संघामध्ये किमान 3 ते 4 युवा चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या चेंडूवरती आली दुहेरी धाव आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळत आहे 5 गडी बाद 34. म्हणजे विजयासाठी आता 6 मध्ये 16 धाबींची आवश्यकता. चला थोडासा स्पीडअप करा, कारण आज मित्रांनो शेड्यूल थोडासा उशिराने सुरू झालेला आहे आणि एकूण आज 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. 6 मध्ये 16 धाब्यांची गरज. जरूर आवेश आता मात्र पाणी पाजण्याचं कार्य करतोय, पुण्याचं कार्य आहे, परंतु वेळ थोडस कमी खर्च करा. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र कैलास पाटीलचा मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. अनुभवी गोलंदाज आहे, आपण अनेकदा त्याला पॉवर प्लेच्या खेळामध्ये सुद्धा पाहिलेला आहे, परंतु आता स्लॉग ओव्हर मध्ये 16 धाबांचा तो संरक्षण इथे मात्र करेल का, की त्याच्या विरोधात विनोद आणि सुजल इथे मात्र या ठिकाणी प्रहार करेल का. 16 धाब्यांची जरूर आवश्यकता आहे. 50 लक्षाचा पाठलाग इथे मात्र सुरू आपण पाहतोय. खूपच लॉंग रनअप आणि ओव्हर द विकेटने मात्र षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती स्लाइस करण्याचा प्रयत्न, अपरकटच्या साह्याने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन चुकीची होती. चेंडू चालला अगदी उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून वाईटच्या खूण इथे मात्र दर्शवतात पंच. अवांतर धाव एक जरूर इथे मात्र मिळाली. तुम्ही जर अवांतर धावा खर्च केला तर एक्झॅक्टली तो प्रेशर तुम्ही निर्माण केलेला आहे तो मात्र आय थिंक रिलीज होऊ शकते. 6 मध्ये आता विजयासाठी 15 धाब्यांची गरज. चेंडू खाली राहिलाय.
ज्या अनुषंगाने मात्र चेंडूची वाट पाहिली त्या अनुषंगाने चेंडू आला नाहीये आणि त्या चेंडूवरती फलंदाज विनोद मात्र या ठिकाणी बीट झालाय. विनोदकडे सुद्धा पाहिलं तर चांगला अनुभव आहे. अनेक वर्षापासून तो सुद्धा मात्र चांगला क्रिकेट खेळतोय, परंतु आता त्याला मात्र पूर्णपणे जबाबदारीने काम इथे मात्र करावं लागेल. खेळ चांगला करावा लागेल. फटका चांगला पाहायला मिळतो. स्क्वेअर द विकेट. चेंडू झाला कव्हर पॉइंटच्या दिशेनं. ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम वालची संघाला तो फटका अखेर विनोदच्या बॅटमधून आला चौकार आणि आता मात्र 4 मध्ये विजयासाठी धाबांची आवश्यकता आहे 11. रिप्ले मध्ये पाहू शकाल जबरदस्त चेंडूच्या मेरिटवरती फटका. पूर्णपणे चेंडूवरती बॅट स्लाइस केली, रोल केली आणि वेकेंट एरिया मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. पूर्णपणे फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिल्यानंतर फटका विनोद खेळला गेला आणि या चौकारात आता मात्र या ठिकाणी मॅच गरम होत असताना मॅच ऑन आहे. परंतु मित्रांनो या ठिकाणी अजूनही काही सस्पेन्स आपण जर पाहिलं तर या सामन्याचं चित्र स्पष्ट होत नाही की जिंकेल कोण. दोन्ही संघ जिंकण्यासाठी स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत, परंतु कुठल्या संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळू शकेल. अजून एक मात्र इथे बॅटची कडा आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. नशिबाच्या 4 धावा. याच म्हणतात लक फॅक्टर ऑन आहे, ती म्हणजे वाचिंगकरांच्या बाजूनं. 3 चेंडू शिल्लक आणि 3 मध्ये आता विजयासाठी 7 धाबांची आवश्यकता. जबरदस्त चित्त थरारक सामना. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर कुठेतरी वर्चस्व राखलं होतं संजय स्पोर्ट्स संघानं, परंतु त्यांच्या विरोधात आता मात्र विनोद चांगली बॅटिंग करतोय. जरूर एक फटका त्याच्या बॅटवर कॉन्फिडन्स वाढवणार आला, परंतु हा फटका पाहिला तर जरूर या ठिकाणी बॅटची कडा लागली आणि नशिबाच्या या 4 धाबा. संघर्षमय सामना, जबरदस्त लढत 2 संघामध्ये ही सामना रंगतोय. 3 मध्ये 7ची गरज असताना हा फटका सुद्धा चांगला पाहायला मिळतो. मिडविकेट फिल्डर चुकीचा जजमेंट आणि चेंडू लखन पाटीलच्या डोक्यावरून पळतोय. 4 धाबांसाठी चौकार हॅट्रिक या स्पर्धेतील पूर्ण करणारा फलंदाज ठरलाय विनोद. पहिली चौकार हॅट्रिक आपण जर पाहिली तर हरीश सूत्रपाडा संघाच्या फलंदाजाने पूर्ण केली होती आणि दुसरी चौकारची हॅट्रिक पाहतो आपण मिस्टर विनोदच्या बॅटमधून पाहिली. हा रिप्ले पहा. थोडासा लखन पाटीलचा अनुमान चुकीचा राहिला, जजमेंट त्याचा चुकीचा राहिला आणि त्याच्या डोक्यावरून जसा चेंडू मात्र जमिनीवरती लँडिंग झाला, चेंडूने मात्र उचली प्राप्त झाली आणि त्या ठिकाणी चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आणि आता विजयासाठी 2 मध्ये 3 धाबांची आवश्यकता. वॉट मॅच. क्रिकेट चा थरार सध्या आपण इथे अनुभवतोय. आणि काल भैरवी चषक 2025 पहिल्या दिवसामध्ये जर अशा प्रमाणे सामने होत आहेत तर या स्पर्धेचा अंत कसा असेल. 2 मध्ये 3 धाबा इथे मात्र केपी वाचवेल का. आतापर्यंत केपीने पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, 13 धाबा त्याने खर्च केला. त्याला 16 धाबांचं संरक्षण इथे करायचं आहे. तो संरक्षण इथे मात्र करण्याचा प्रयत्न करेल का. त्याच्या विरोधात फलंदाज आहे विनोद. 2 मध्ये 3 फटका आवेद केला. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे जेडी. झेल पकडेल का. कॅच पकडली आणि आता मात्र समीकरण शेवटच्या चेंडूवरती हा सामना जाऊन पोहोचलाय. एका चेंडूवरती तुम्हाला धाबा जोडायचे आहेत 3. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा मुख्य नियम. परंतु या ठिकाणी विनोदला हा फटका जो होता तो हवेत केल्याची आवश्यकता होती का, हा प्रश्न आता मात्र खेळाडू कक्षामध्ये जरूर त्याला विचारला जाईल. परंतु आता नवीन फलंदाजाला शेवटचा चेंडू फेस करायचा आहे. पाहू शकाल थोडासा दूरवरून फटका त्यांनी खेचून मारण्याचा प्रयत्न केला. एलिव्हेशन मात्र परफेक्टली जुळलं नाही, ताकदीचा कमी वापर केला आणि जसा झेल जेडीने पकडला त्या चेंडूला त्याने किस केला, कारण त्याला माहिती होतं की हा झेल नाही तर मी सामना पकडतोय. कारण येणारा शेवटच्या चेंडूवरती विजयासाठी 3 धाबांची आवश्यकता. नवीन गोलंदाज विलास. याच विलासनं श्री गणेश चषकामध्ये केपीच्या अगेन्स्ट फटकेबाजी लाजवाब केली होती आणि तोच विलास आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला बोलतोय की या ठिकाणी एखादा चांगला स्ट्रोक खेचून हा सामना मात्र आपल्या बाजूने झुकवेल का विलास, की एखादी गोल्डन डिलिव्हरी इथे मात्र आपल्याला केपीच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. थरार क्रिकेटचा 1 चेंडू 3 धाबा. 3 धाबा एका चेंडूमध्ये जोडायचे आहेत. जबरदस्त सामना. सुरुवातीला पाहिले तर कुठेतरी या सामन्यामध्ये आपल्याला हवे तसे फटके पाहायला मिळत नव्हते, परंतु कुठेतरी विनोदनं मात्र सामना जिवंत ठेवलाय आणि जिवंत नव्हे तर आता मात्र या ठिकाणी विजयाच्या आशा सुद्धा मात्र या ठिकाणी
दोन्ही संघांच्या पल्लवीत आहेत. रिझल्ट जरूर आपल्या पाहायला मिळेल, परंतु हा रिझल्ट शेवटच्या चेंडूवरती येईल. जिंकेल कोण, साबत की वालचिन, वालचिन की साबात. एका बाजूला केपी आहे, एका बाजूला पाहू शकाल विलास आहे. इथे मात्र विलासचा खेळ चांगला होईल की केपी इथं मात्र या ठिकाणी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 1 मध्ये 3 धाबांची गरज. ओ दांडी गोल, परफेक्टली यॉर्कर, आणि त्याला मात्र चेंडूला सन्मान देऊ शकला नाही. आणि अखेर विजय शेवटच्या चेंडूवरती संपन्न केलेला आहे टीम संजय स्पोर्ट्स साबत संघाला. सो अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन केपी सर अँड हार्ड लक टीम आई गावदेवी वालसीन. जरूर या सामन्यातील आपण देऊया सामनावीर पुरस्कार.